कुठे डाव करण्यात आला असे देशमुख कुटुंबातील दुर्भाग्य असे सदस्य व आपण सर्वजण या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे व तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून उपस्थित असलेले सर्व बांधव माझी विनंती असणार आहे सगळे जे उभा आहेत त्यांनी एकदा बसून घ्या कारण हा लढा आपल्या सर्वांचा लढा आहे देशमुख कुटुंबाचा एकट्याचा लढा नाही किंवा सूर्यवंशी यांचा एकटा लढा नाही तर हा लढा आता महाराष्ट्राचा लढा आहे आपण बघितलं गेले 1.5 महिना झाला हे प्रकरण चालू आहे प्रकरण अगदी कासवाच्या गतीने तपास यंत्रणा अगदी निष्क्रिय पद्धतीने काम करते अक्षरशः इतका कहर झाला की जे आरोपी आहेत त्यांचा आणि या कुणाचा संबंधच नाही अशा आरोळी ठोकण्याचं काम झालं म्हणजे एक प्रकारे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला वेड्यात करायचा प्रकार यांनी केला पण काल जेव्हा सीसीटीव्ही आका जेव्हा दिसला सुरेश हनुमानच्या भाषेत हा आका स्वतःला साधू बैरागी असल्यासारखा गंधबिंग लावतो कपाळाला भस्म फासतो आणि म्हणतो मी या भागाचा उद्धार करताय ते जे नेते जे आहेत ते राज्यामध्ये मोठमोठे प्रतिनिधित्व करतात आणि ही लोक गोर गरिबाच्या लेकरांना दिवसा डवळ्या शरीरावर 1 इंच सुद्धा जागा राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने निघृणपणे मारतात लाज वाटली पाहिजे महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने आपण काम करतो महात्मा गांधींचा समतेचा विचार सांगतो स्वामी विवेकानंदांची शीतलता आणि विनम्रता आपण अंगीकारतो आणि हैवानाच्या वृत्ती दिवसा ढवळ्या जन्मतात आणि सगळं झाल्यावर एवढी मारहाण केल्यावर हा घरी देवदर्शनाला जातो देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणतात त्यात काही गैर नाही देवदर्शन करून घरी आला लगेच पोलिसाच्या ताब्यात सापडला माझी तर विनंती आहे चला उघडं नागडं करा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस नंबर टाकून आज सोलापुरात बदला उद्या लातूरला बदला परवा दिवशी संभाजीनगरला बदला तेरवा दिवशी नागपूरला नेऊन फडणवीस साहेबाला हात जोडून विनंती आहे एकदा तुम्हीच दायित्व हातात घ्या आणि ह्याचा हात पाय सुजतो तोंड सुजतो ह्या आकाला हला त्याशिवाय हा आका बोलणार नाही सगळ्या बहुजन बांधवांची सगळ्या समाज बांधवांची सर्व तमाम जनतेची विनंती आहे जे आरोपी सापडले त्यांची एकदा नार्को टेस्ट करा नुसत्या फांद्या तोडू नका ह्याचा बूड कुठं आहे बघा त्या बुडाला ड्रिपनं पाणी कोण घालत होतं हे बघा आणि त्या बुडावर नाव घाला महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था खऱ्या अर्थानं सुरक्षित राहणार आहे आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत आमचे तरुण सुरक्षित नाहीत सामाजिक कार्यामध्ये काम करणारा एका धडपड्या सरपंचाला जर तुम्ही अशा निगृणपणे मारत असाल तर सर्वसामान्य जनतेची फिरण्याची आणि काम करण्याची काय बात आहे आज मला सांगा गृह मंत्रालय आदरणीय फडणवीस साहेब तुमच्या ताब्यात आहे महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला देवाजीच्या आशीर्वादानं भरपूर मतदान केलंय लोकांचं उपकार फेडायची ही नामी संधी आहे महाराष्ट्रामध्ये गुंडाराज अजिबात चालू देऊ नका नाहीतर महाराष्ट्रात गुंडाराज चालला असतं तर दाऊद इब्राहिम देशाचा पंतप्रधान झाला असता अरुण गवळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला असता पण तशी परिस्थिती मुख्यमंत्री साहेब तुम्ही आणू नका तुम्ही महाराष्ट्राला सुसंस्कृत राज्य करा पंढरीचा वारकरी म्हणून मी विनंती करतोय रामकृष्ण हरी म्हणणारी लोक आपल्या महाराष्ट्राच्या चराचरामध्ये आहेत तिथं कुठल्या बंदुकीन पिस्तुल्यान काढतुसन काटाड्यान घेऊन आणायला लागलाय तुम्ही बिहार करायला लागला का काय मला तर चंपारणचीच आठवण यायला लागली कुणाकडे मी बारवाडीचं लिकरू त्याच्यात पिस्तुली ठेवायला लागली तशी परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रात आणू देऊ नका आरोपीला कठोर शासन करा एक केलेली तुम्ही शिक्षा अख्ख्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं उदाहरण घालून देईल आणि
तुम्हाला सांगतो, हा लढा संपेपर्यंत आपण सर्वजण मागे हटायचं नाही. हा लढा त्यांच्या पुरता नाही, देशमुख कुटुंबापुरता लढा नाही, संबंध महाराष्ट्राचा लढा आहे. प्रत्येक माणसाचा लढा आहे, तो आपण लढू आणि तो आपण लढा जिंकू. आणि हा जो कोण आका आणि त्याच्या मागचा जो खऱ्या अर्थानं वरद हस्त असणारा माणूस आहे, त्याला एकदा आपण जरा बसू एवढंच सांगतो आणि मी तर सांगतो. संतोष देशमुख, स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मागण्यासाठी आपण सर्व पक्षीय सर्व जाती धर्माच्या मोर्चासाठी सरकारच्या विरोधात जन आंदोलन करण्यासाठी आपण एकत्र आलेले बंधू, सर्व व्यासपीठ जन समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं. एका जिल्ह्यामध्ये गुंडगिरी गेले 50 वर्ष चालली, त्या गुंडगिरीला मोडीत काढण्याचं काम करायचा प्रयत्न केला, त्याला जीव गमावा लागला. ते मराठा शब्द माझे बंधू कैलासवासी संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांना मानाचा मुद्रा. मित्रांनो, ही लढाई कुणाच्या विरोधात नाही, ही लढाई कुणाच्या व्यक्तिदोष नाही, ही लढाई सरकारच्या सिस्टीमच्या विरोधात आहे. सरकार काय करतंय, सरकार प्रशासन मधला अधिकारी काय करतोय त्याच्या विरोधातली लढाई आहे. भांडण कुठल्या वंजार समाजाबरोबर आमचं नाही, कुठल्या धनगर समाजाबरोबर नाही. आमचं भांडण फक्त बीड जिल्ह्यामध्ये माजलेल्या धनंजय मुंडेच्या गुंडगिरी विरुद्ध आहे. हे आमच्या मराठा समाजाच्या एका गरीबाची त्याला हत्या केलेली आहे. मित्रांनो, हा सरकार का राजीनामा घेतलाय? इथं प्रशासन मधले अधिकारी असतील. या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका गुलदस्त आहे की सरकार मधल्या धनंजय मुंडेची काम राजीनामा घ्यायचा नाही. तर सरकार ही 3 पक्षाचं आहे. सरकार 3 पक्षाचं असल्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्र्याची सिस्टीम आहे की त्या जिल्ह्यातल्या राजकारणापाय धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जात नाही. मित्रांनो, हे करताय हे समाजकारण करणाऱ्या जर व्यक्तीला तुम्ही दिवसा ढवळ्या मारत असताल, आकाचा कात गेला पाहिजे, आकाचा कात गेला पाहिजे. वाल्मिक कराडच्या माग खरा सूत्रधार कोण आहे तर धनंजय मुंडे. धनंजय मुंडेला अटक झाली पाहिजे. सरकार ही दळबद्री सरकार आहे. सरकार ही कुणाची बाजू घेत नाही, फक्त सत्तेतल्या मंत्र्याच्या आणि शूटरची बाजू घेत आहे. मित्रांनो, म्हणून माझी विनंती आहे सरकारला, देशमुख कुटुंबाला आणि सूर्यवंशी परिवाराला निष्ठेनं न्याय दिला पाहिजे. प्रामाणिकपणानं निरपेक्ष चौकशी झाली पाहिजे. सरकार कुणाचा ह्याच्यापेक्षा सरकारला वाकवणारी जनता इथं बसलेली ही सरकारला घरात आणावं. मित्रांनो, मी काय जास्त वेळ बोलणार नाही, कारण बरेचसे आपले चळवळीत काम करणारे पर जिल्ह्यातून आलेले नेते मंडळी आहेत, आपल्यासाठी लढा देणारे नेते मंडळी आहेत, इतर जातीचे नेते मंडळी आहेत. 18 पगड जातीचं ही नेतृत्व करणारं व्यासपीठ आहे. त्यामुळे मित्रांनो, मी इथंच थांबतो. जय हिंद, जय. त्यांचे एका विष्णू चाटेच्या ऑफिस मध्ये जात असतानाचे फुटेज सापडलेले आहेत आणि एवढं असून सुद्धा हे सरकार जाणून बुजून याच्याकडे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला तरी कृष्णा आंगळे हा आरोपी अद्यापपर्यंत सापडलेला नाही. मला आपल्या या जन आक्रोश मोर्चातून एकच सांगायचं आहे सरकारला, तुम्ही कोण मोठा आहे कोण छोटा आहे हे गोष्ट न बघता तुम्ही जो ज्याने अन्याय केलेला आहे, जो कायद्याच्या विरोधात आहे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि कैलासवासी संतोष देशमुख आणि कैलासवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना तिथं न्याय मिळाला पाहिजे. तरच कुठं तर आपला कायदा जिवंत आहे हे आपल्याला वाटेल. मी सर्वांना एक विनंती करतो, आपण त्यांना जोपर्यंत देशमुख कुटुंबियांना आणि सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण मागं हटायचं नाही. इथून मी सगळ्यांना परत एकदा विनंती करतो, आपण त्याच्यासाठी 2 मिनिटं घोषणा देऊया. कैलासवासी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की.
जय हिंद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.